काही ध्येयवेडे छोट्या खेड्यातून आले आणि त्यांनी मोठा पडदा दणाणून सोडला। एवढेच नव्हे तर बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले, अशी किमया साधली आहे खामगाव तालुक्यातील पिंपळखुट्याच्या शेतकरी पुत्राने। शेतात मातीशी इमान राखत शेतमजुरी करून चक्क एका खेड्यातून स्वप्नांचा पाठलाग करत शेतमजुराच्या मुलाने स्वप्ननगरी मुंबईत पाऊल ठेवलं आणि नंतर दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपली चुणूक दाखवण्याच्या संधीचं सोनं केलं। येत्या एप्रिल महिन्यात सुमेध उमाळे दिग्दर्शित प्रेमराज हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होतोय। विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या काळात सुमेध सारख्या शेतकरी पुत्राचा हा शेती ते बॉलिवूडचा प्रवास बेरोजगार तरुणांपुढे प्रेरणादायी ठरणार आहे। खामगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील सुमेध उमाळे यांची जेमतेम परिस्थिती। वडील शेतमजूर, 2 वेळच्या जेवणासाठी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून गुजराण करत असताना चित्रपटात एंट्री करण्याचं स्वप्न सुमेधने बाळगलं। सुमेध यांनी शाळा शिकून स्वतः शेतात मोलमजुरी करून शालेय खर्च ते काढायचे, मात्र त्याच्यातील कलावंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता। एकदा मित्र महेंद्र सावंग यांची भेट झाली आणि भेटीदरम्यान सुमेध यांना मित्राची साथ आणि वडिलांचा आशीर्वाद लाभला। माझी परिस्थिती खूप सारी म्हणजे निम्न स्तराची होती, एवढं की माझ्याकडे पाहणाऱ्याचा दृष्टिकोन हा निर्धनाचा होता की बरे काय ते असू द्या, ते उमाळे जाऊ द्या अशा पद्धतीचा होता। परंतु आज बॉलिवूडला माझा मुलगा चित्रपटाचा दिग्दर्शक झाला तेव्हा माझा आनंदसुद्धा गगनात मावेनासा झालेला आहे आणि आज माझ्याकडे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोनसुद्धा बदललेला आहे। आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एका शेतकरी शेतमजुराचा मुलगा बॉलिवूडपर्यंत पोहोचणे ही फार मोठी बाब आहे। आणि हे करत असताना त्याला कशा व्यथेतून जावं लागते आणि गेलेलं आहे हे मी याआधीच तुम्हाला सांगितलेलं आहे। तेव्हा एका शेतमजुराचा मुलगा एवढा मोठा बॉलिवूडचा दिग्दर्शक होणे खरोखरच एक गर्वाची बाब आहे, अभिनंदनाची बाब आहे त्याच्यासाठी। आणि मी असं म्हणेल की ह्या प्रसंगी त्याला खूप सारं आयुष्य मिळो आणि खूप त्याला यश मिळो आपल्या आशीर्वादानं। त्यामुळे सुमेध यांनी कलेची कास धरून यश संपादन केलं। त्यांनी तत्पूर्वी 4 मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं। पुढे मिळालेल्या संधीचं सोनं सुमेध यांनी केलं। आता डायरेक्टर होऊन त्यांनी हिंदी चित्रपट क्षेत्रात पाय ठेवला आहे। इतकंच नाही तर त्यांनी प्रेमराज हा चित्रपट दिग्दर्शित केलाय। प्रसिद्ध अभिनेता दीपक शिर्के यांच्यासोबत ते प्रेमराज ह्या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन ते करत आहेत। नमस्कार, मी महेंद्र सावंग, माझं गाव रोहना, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। आणि मी तसं पाहायला गेलं तर मी एक गायक आहे, सिंगर आहे, माझं पेशन आहे ते। मी ते म्युझिक केलं, म्युझिकनंतर त्यांनी मला ऑफर दिली की तुम्ही चित्रपटात शूटिंगलासुद्धा या। मग शूटिंगला या तर मी सुमेध भाऊंना सांगितलं की बा असं काम माझ्याकडे आलेलं आहे चित्रपटाचं, मी तिकडे शूटिंगला चाललो आहे तर तुम्ही पण चला। सुमेध भाऊ मला ठीक आहे मी पण येतो। मग सुमेध भाऊ आम्ही गेलो चिखलदऱ्याला, शूट केला। त्या पिक्चरचे प्रोड्युसर होते DR तरासे सर। आणि मग तिथे गेल्यानंतर मी भाऊंना सांगितलं की बा तुम्ही आता रिकामे काय राहता, तर त्यांना सांगितलं, त्यांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून तिथं काम पाहिलं आणि इतकं त्यांनी म्हणजे इमानदारीने तिथं काम पाहिलं आणि इतकी मेहनत त्यांनी केली त्या चित्रपटामध्ये की एका चित्रपटातून त्यांनी खूप काही म्हणजे अर्धसं नॉलेज त्यांनी तिथूनच घेतलेलं होतं। नंतर आम्ही इकडे आलो आणि त्यांना दिग्दर्शक होण्यासाठी आम्ही स्पेशली आम्ही स्वतः 2-3 लोक मिळून एक छोटासा म्हणजे काय म्हणतात छोटासा चित्रपट आम्ही निर्मिती केली। आम्ही स्वतः निर्माते झालो चित्रपटाचे आणि भाऊ तिथं मेन डिरेक्टर म्हणून आम्ही त्यांना तिथं ठेवलं आणि तिथून त्यांचा अनुभव चांगला झाला। आणि मला पण चांगलं वाटलं की माझा मित्र, मला जो एक व्यक्ती भेटला गाण्याच्या माध्यमातून भेटला, परंतु आज तो चित्रपट डिरेक्टर होतोय, मला खूप म्हणजे मनस्वी आनंद आहे। आणि 4 चित्रपट झाल्यानंतर आता एक खूप मोठा हिंदी पिक्चर आमच्या वाट्याला आला खामगावकरांच्या। आणि त्या चित्रपटाचं म्हणजे असं विशेष झालं की आमचे जे प्रोड्युसर आहेत मुंदळा सर, त्यांनी सुमेध उमाळे सर आणि आमच्या सगळ्या टीमवर त्यांनी चांगल्या प्रकारे विश्वास टाकला आणि हिंदी चित्रपट बनवण्याचा खूप मोठा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि प्रयत्नच केला नसून तर चित्रपट हा पूर्ण आता ओके झालेला आहे। प्रेमराज या चित्रपटाचं नाव आहे। पुढील एप्रिल-मे महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे। बुलढाणा जिल्ह्याचेच नाही तर विदर्भाचा देखील नावलौकिक सुमेध उमाळे यांनी केला आहे। तर काही नव्हतं, पण शेतात काम करत असताना बी चित्रपटाची आवडत होतीच पहिल्यापासूनच। शाळेमध्ये ही तसं हर वेळेस जोही काही इव्हेंट झाला त्यामध्ये दिग्दर्शन करण्याचाच म्हणजे मार्गदर्शन करण्याचंच काम केलं। आणि असं वाटत नव्हतं की त्या शाळेच्या टायमात की आपण म्हणजे फिल्ममध्ये ॲज अ फिल्म म्हणून ॲज अ फिल्म डिरेक्टर म्हणून काम करू। पण कसं आहे की ज्या लोकांना त्यावेळेस फिल्ममध्ये पाहिलं
चित्रपटात पाहिलं त्या लोकांसोबत आज काम करून म्हणजे असं वाटतं की नाही आपण आज बऱ्यापैकी खूप काही करून बसलो आहे आणि बाकीच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मित्रमंडळीच्या सपोर्टनं खूप काही करायचा आणखी प्रयत्न आहेच. विशेष म्हणजे प्रेमराज चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. चित्रीकरण सोडून आलं तर मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे एवढा मोठा आघात होऊनही मातृछत्र हरपल्यानंतरही जड अंतःकरणाने त्यांनी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. या चित्रपटाच्या कमाईतील एक हिस्सा विदर्भातील गरजू शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून देण्यात येईल अशी माहिती प्रोड्युसर प्रकाश मुंदडा यांनी दिली आहे. नमस्ते, मैं MJF लायन प्रकाश मुंदड़ा. बॉलीवुड में मेरी एंट्री कई व्यापारिक कार्य करने के बाद में विदर्भ शहर में कोई नई इंडस्ट्री लाने के दिमाग से ये हिंदी पिक्चर प्रेमराज का निर्माण मैंने किया. शुरुआत मुझे एक किसान का बेटा जो कि यहीं खामगांव के ही हैं, सुमेध उमाले, पिछले 8-10 साल से फिल्म इंडस्ट्री में अपना योगदान दे रहे थे, उसको हिंदी पिक्चर का एक मौका देकर यहाँ के अन्य कलाकारों एवं गांव के अन्य लोगों का भी सहयोग लेकर इस पिक्चर का निर्माण किया है. ये पिक्चर किसान के ऊपर में है और किसानों को किस प्रकार से तकलीफ़ है, कैसा एक परिवार उनकी मदद करता है. तो इस पिक्चर में से जो कुछ भी प्राप्ति होंगी मैं चाहूँगा कि उसका एक अंश निश्चित रूप से विदर्भ के किसानों के लिए हमारी ओर से दिया जाएगा. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.